होऊ घातलेल्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या वतीनं आदरणीय बंटी साहेबांच्या आणि आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ असेल किंवा कोल्हापूर शहर असेल इथं मोठ्या प्रमाणात आज निश्चितपणे आमचं आपल्या सगळ्यांनाच माहिती की सगळेच उमेदवार ताकदीनं उतरलेले आहेत आणि एक चांगलं नेतृत्व घेऊन चांगलं डेव्हलपमेंट प्लॅन घेऊन येणाऱ्या पुढच्या काळामध्ये कोल्हापूर शहर हे चांगलं कसं करता येईल या उद्देशानं सातत्यानं आमचं काम सुरू आहे। आज मला विश्वास आहे प्रभाग 13 मध्ये आज मोठ्या प्रमाणात रॅलीचं नियोजन केलं। आज आमचे प्रवीण सोनवणे असतील, दीपक थोरात असतील, आलिया गोलंदाज असेल, पूजा शेट्टे असतील, आज ह्या सगळ्यांच्या माध्यमातून या पूर्ण प्रभागामध्ये एक चांगलं वातावरण आम्हाला बघायला मिळालेलं आहे। मला विश्वास आहे गेल्या अनेक वर्ष आदरणीय बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली विविध वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज चांगलं काम केल्यामुळे लोकांचा मोठा प्रतिसाद आहे। आज निश्चितपणे आमचं काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना असेल, आम्ही चांगल्या पद्धतीनं जे आमची आघाडी झालेली आहे आम्हाला मोठ्या मतांनी आमचे सर्व कोल्हापूरकर या महानगरपालिकेमध्ये साथ देतील। मला निश्चितपणे विश्वास आहे कारण आदरणीय बंटी साहेब हे कोल्हापूरच्या प्रगतीसाठी गेले अनेक वर्ष लढा देतात आणि मग आज या 5 वर्षामध्ये बघितलं तर महायुतीचं सरकार या राज्यामध्ये असेल किंवा कोल्हापूरमध्ये महानगरपालिकेचं खऱ्या अर्थानं सरकारलाच रिपोर्टिंग होतं आणि मग या सगळ्या माध्यमातून आत्ताची परिस्थिती या कोल्हापूर शहरामध्ये काय झाले ह्याचा अनुभव आज कोल्हापूरकर म्हणून आपण सगळ्यांनी घेतलेला आहे। त्यामुळे विरोधक म्हणून आम्ही सातत्यानं महायुतीच्या माध्यमातून किंवा या सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर शहरामध्ये महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आज जे काही अडचणी आपल्याला दिसतात या अडचणी दूर करण्यासाठी हा लढा उभा केलेला आहे आणि या लढ्यामध्ये मला विश्वास आहे की कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं अशा उद्देशाने जे टॅगलाईन आदरणीय बंटी साहेबांनी दिलेली आहे ही फक्त टॅगलाईन नाही तर ह्याच्या मागचा उद्देश ओळखला पाहिजे की लोकांचा सहभाग करून कोल्हापूरची डेव्हलपमेंटचा आपण आराखडा तयार केला पाहिजे। आमचं विजन आहेच ते आम्ही जाहीरनाम्यामध्ये मांडणारच आहोत पण येणाऱ्या पुढच्या काळामध्ये कोल्हापूर कसं असलं पाहिजे हे अनेक लोकांच्या दृष्टीनं हा विचार करून आपण कोल्हापूर घडवलं पाहिजे कारण कोल्हापूर घडवत असताना अनेक लोकांचे हातभार आहेत। आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचं विजन आहे आणि या सगळ्या माध्यमातून हे पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न सातत्यानं आम्ही करतो।